हे बघा, आता इथं आल्यानंतर म्हणजे पूर्वी हा पूर्णपणे भाग अजितदादा तिथं बघत होते, त्यावेळेस माझा संपर्क या भागामध्ये कमी होता आणि मी पुणे जिल्हा सोडून मग इतर जिल्ह्यांमध्ये पार्टीसाठी तिथं मी जायचो। या कार्यक्रमाला येण्यापूर्वी मी अर्धा एक तास आधी आलो होतो। अनेक नागरिक मला भेटले आणि नागरिकांनी सांगितलं की इथले जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत आणि मग तुम्ही मगाशी बघितलं मला एक पत्रसुद्धा देण्यात आलं होतं, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कमिशन हे घेतलं जातं। आज इथं जे सामान्य लोक आहेत त्यांना अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर पैसे दिल्याशिवाय कुठलंही काम होत नाही। अधिकारी या तालुक्यामध्ये म्हणजे आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये यायला नाही म्हणतात, घाबरतात, वेगळ्या पद्धतीची दहशत आहे। त्याच्याचबरोबर तुम्ही जर रोडची क्वालिटी बघितली, निधी आणलाय पण निधी आणल्यानंतर तो योग्य पद्धतीने वापरला गेला पाहिजे। पण आता या पावसामध्येच तुम्ही बघितलं तर बरेचसे रस्ते हे खराब होतील। काही गावांमध्ये खर्च झाला आहे, रोडवर झाला आहे, पण रोड दिसत नाही, विकास कामं दिसत नाही, मग बिलं कशी निघाली असाही प्रश्न तिथं निर्माण होतो। काही नेत्यांचे काही पीए आहेत, त्या पीएनकडे 15-15, 20-20 हायवा गाडी, एक हायवा गाडी 40-50 लाखाची असते। हरकत नाही, पीए मोठा होत असेल तर काय हरकत नाही, पण विषय एवढाच आहे की फक्त पीए मोठा न होता जर सामान्य कुटुंबातली लोक जर मोठी झाली तर ते कुठंतरी आपल्या सगळ्यांना आवडेल। त्यामुळे इथं आल्यानंतर जी लोकांची भावना होती ती फक्त बोलून दाखवली। आता या शेतकरी मेळाव्याला येऊ नये असं कार्यकर्त्यांना तंबी देण्यात आली होती, काय सांगता? धमकी दिली, अनेक गावांमध्ये जेवण ठेवण्यात आलं होतं, पण शेवटी स्वाभिमानी जनता इथली एक चांगला विचार या भूमीला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुणीतरी धमकी दिली म्हणून इथली लोक थांबतात असं जर कोणाला वाटत असेल तर ते स्वप्नात जगतायत। इंदापूर आणि बारामती मतदारसंघातली जी जनता आणि खास करून महाराष्ट्रातली जनता आहे की केंद्रातले लोक असू द्या नाही तर भाजपचे कुठलाही नेता असू द्या, कितीही धमकी दिली तर कदाचित नेता घाबरेल पण कार्यकर्ता आणि इथली जनता कधीही घाबरणार नाही असं आम्हा सगळ्यांना माहीत आहे, विश्वास आहे। आज प्रवीण भाई स्टेजवर दिसले, अजून 40 दिवस आहेत प्रचाराला आणि जेव्हा केव्हा मतदान होईल त्यामुळे 40 दिवसामध्ये काय काय होतंय हे आपल्याला दोन्ही बाजूने बघायला मिळेल, पण नक्कीच काहीतरी सकारात्मक होईल एवढंच या भूमिकेतून या बाजूने मी सांगतो। अतुल भातखळकरांनी एक ट्विट केलंय, आता केजरीवालांनंतर उद्धव ठाकरेंचं नंबर कसं बघता याकडे? काय माहिती, त्यांना कदाचित फोन आला असावा, सांगितलं असावं। ज्या ज्या लोकांची भीती वाटते, पवार साहेबांवर सुद्धा ईडीने कारवाई केली होती, पत्र दिलं होतं, अख्खा महाराष्ट्र मुंबईला यायला निघाला होता, ईडी घाबरली, माघार घेतली। संजय राऊत साहेबांना जेलमध्ये टाकलं होतं, ते परत बाहेर आले, आत्तासुद्धा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ते लढतायत। त्यामुळे भातखळकर साहेबांना काय कुणी काय सांगितलं हे मला माहीत नाही, पण ज्या ज्या लोकांना भाजप घाबरते त्या लोकांना आज अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय। या सगळ्या गोष्टी उघड्या डोळ्याने सामान्य लोक बघत आहेत। त्यामुळे त्यांनी ट्विट केली, कारवाई झाली, तरी लोक हे बीजेपी बरोबर 100% आजही नाही आणि येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेला सुद्धा राहणार नाही असं विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतं। तुम्ही सातत्यानं भाजपच्या जी काही विरोधात जी भूमिका आहे ती घेत आता नवीनच योगेंद्र पवार हे राजकारणामध्ये सक्रिय झाले। तुम्ही अगोदर व्यावसायिकतून राजकारणाकडे आला आणि आता योगेंद्र पवार देखील व्यावसायिक आहेत, तुमच्यावर जशी ईडीची कारवाई केली गेली तशी योगेंद्र पवारांवर होईल का कारवाई, तुम्हाला काय वाटतं? बीजेपी कोणावर कारवाई करेल हे सांगता येणार नाही। कर्नाटकामध्ये 2 असे शेतकरी आहेत ज्यांना घरसुद्धा नाही, अशा शेतकऱ्यांवर कारवाई ईडीने केलेली आहे। त्यामुळे कोणाला कशी कारवाई करेल हे आज सांगता येणार नाही, पण महत्त्वाचं आहे काय की पवार कुटुंब जसं आपलं महाराष्ट्रातलं कुठलंही सामान्य कुटुंब घेतलं तरी त्या कुटुंबामध्ये विचाराला किंमत आहे आणि आज विचाराला किंमत देत आजोबाबरोबर राहणं महत्त्वाचं आहे, विचाराबरोबर राहणं महत्त्वाचं आहे। हे मी तिथं दाखवून दिलं, युगेंद्रली दाखवून दिलं आणि या महाराष्ट्रातल्या कुठल्याही कुटुंबातले नवीन पिढीला जर तुम्ही विचारलं तर हेच